नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी अश्विनी इंदूरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण द डायरी ऑफ अ यंग गर्ल या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत, जी स्वतः ॲन फ्रँक या मुलीने लिहिली आहे. आणि हे पुस्तक म्हणजे ॲनची स्वतःची खरी स्टोरी आहे. हे पुस्तक आपल्याला ॲनच्या नजरेतून तिने आणि तिच्या कुटुंबाने किती हलाखीत दिवस काढले हे दाखवते. द डायरी ऑफ अ यंग गर्ल हे ज्यू धर्मातील एका मुलीचे आत्मचरित्र आहे. कठीण प्रसंगाचा सामना कसा करावा याची उत्तम प्रेरणा या पुस्तकातून मिळते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझींनी ज्यू धर्मातील लोकांवर खूप अत्याचार केले. ॲन आणि तिचे कुटुंब नाझींपासून स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत होते. ॲनने नाझींचा हल्ला होण्याआधीचे तिचे आयुष्य, तिचा परिवार, मित्रमैत्रिणी तसेच युद्धाच्या काळात त्यांना 2 वर्षे कसं लपून राहावं लागलं या सगळ्या गोष्टी तिच्या डायरीत लिहिल्या आहेत. डायरीत तिने तिच्या रुटीनसोबत युद्धकाळातील भयानक परिस्थितीचे आणि पकडले गेल्यानंतर होणाऱ्या अतोनात छळाचे वर्णन केले आहे. हिटलरच्या क्रूर सत्तेत सामान्य ज्यू जनता किती दुःखात जीवन जगत होती हे ऐकून आपलंसुद्धा मन हेलावून जातं. जून 14, 1942 ते जुलै 5, 1942 ॲनचा वाढदिवस होता. तिला खूप भेटवस्तू मिळाल्या. त्यात गुलाबांचा गुच्छ, एक छोटंसं रोपटं, निळ्या रंगाचा ड्रेस आणि एक डायरी होती, जी तिला तिच्या वडिलांनी भेट म्हणून दिली होती. त्या डायरीला ती किटी असं म्हणायची. या डायरीच्या रूपात तिला जणू एक नवीन मित्रच मिळाला होता. असा मित्र जो तिच्या मनातले अगदी न कंटाळता ऐकून घेई. तिला वाटायचं की ही डायरी माणसांप्रमाणे कधीच कसली तक्रार करत नाही. त्यामुळे तिच्या मनात जे काही विचार यायचे ते सगळे ती त्या डायरीत लिहायला लागली. ॲन 12 वर्षांची ज्यू धर्मातील मुलगी होती. तिला एक बहीण पण होती, जिचं नाव होतं मार्गोट. ॲनचे कुटुंब जर्मनीतल्या फ्रँकफर्ट या शहरात राहायचे. ॲनने तिच्या डायरीत आपल्या एका वयस्कर गणिताच्या शिक्षकांबद्दलही लिहिलं आहे. त्यांचे नाव होते मिस्टर कीसिंग. ॲन वर्गात नेहमी खूप बडबड करायची. वारंवार ओरडूनसुद्धा ती काही सुधारत नव्हती. शेवटी शिक्षा म्हणून तिच्या सरांनी तिला एक निबंध लिहून आणायला सांगितलं. निबंधाचा विषय होता बडबडा माणूस. मग ॲनने स्वतःविषयीच निबंध लिहून आणला. तिने निबंधात लिहिलं, खूप बडबड करणे हा आम्हा मुलींचा एक गुण असतो आणि मला तर हा गुण माझ्या आईकडून मिळाला आहे, कारण माझी आईसुद्धा खूप बोलकी आहे. तिचा तो निबंध वाचून सरांनी कपाळावरच हात मारला. ॲन काही सुधारत नव्हती आणि तिचे सरही हार मानायला तयार नव्हते. ॲनला अजून शिक्षा करावी म्हणून सरांनी तिला पुन्हा निबंध लिहायला सांगितला. यावेळेस विषय होता बडबडा आणि कधीच न सुधारणारा माणूस. यावेळी ॲनने तिच्या एका मित्राच्या मदतीने एक कविता लिहिली. त्या कवितेत काही बदकाची पिल्ले असतात जी खूप दंगामस्ती करतात. त्या पिल्लांचे बाबा त्यांच्या मस्तीला खूप कंटाळतात आणि रागात ते पिल्लांना इतकं मारतात की ती बिचारी पिल्लं मरून जातात. ती कविता वाचून सरांना खूप वाईट वाटलं. त्यांना कळून चुकलं की ॲनचा स्वभावच बोलका आहे. खरं तर बोलणे आणि व्यक्त होणे हा तिच्या व्यक्तिमत्वातलाच एक गुण आहे आणि त्यातच तिला आनंद मिळतो. त्यामुळे त्यानंतर ॲनला ते कधीच ओरडले नाहीत किंवा त्यांनी तिला शिक्षाही केली नाही. याच सुमारास नाझींनी दहशत माजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे सर्व ज्यू लोकांचे अतोनात हाल होत होते. ज्यू लोकांचा किती निर्दयीपणे छळ व्हायचा हे आपल्याला एका 12 वर्षाच्या मुलीच्या अनुभवातून कळते. 1940च्या दरम्यान ज्यू लोकांना कपड्यांवर पिवळ्या रंगाचे बिल्ले म्हणजे बॅज लावावे लागत. त्या बॅजवरून नाझी लोकांना समजायचं की हे ज्यू लोक आहेत. मग ते त्यांना पकडून त्यांचा छळ करायचे. ज्यू लोकांना गाड्यांचा वापर करू दिला जात नव्हता. इतकंच काय तर साधी सायकल चालवायला देखील त्यांना बंदी होती. तसेच त्यांना बागेत, टेनिस कोर्ट, थिएटर, हॉटेल, स्विमिंग पूल या ठिकाणी जाण्यास देखील बंदी होती. काही खरेदी करायचं असल्यास दिवसातून एकदाच 3 ते 5 या ठराविक वेळेतच त्यांना बाहेर पडायला मिळे. रात्री 8 नंतर रस्त्यावर फिरण्याची ज्यू लोकांना परवानगी नव्हती. इतकंच काय तर ज्यू विद्यार्थ्यांना फक्त ज्यू शाळेतच शिकणे बंधनकारक होते. ज्यू लोकांचे स्वातंत्र्य जणू नाझींनी हिरावून घेतले होते. रविवार जुलै 5, 1942 ते ऑक्टोबर 9, 1942
आपण कुठेतरी सुरक्षित ठिकाणी लपून राहायला हवं असं ॲनच्या वडिलांना बऱ्याच दिवसांपासून वाटत होतं. ॲनला कळत होतं सगळ्यांपासून लांब असं लपून छपून राहणं खूप त्रासदायक आहे, पण तिच्या वडिलांकडे त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. नाहीतर नाझी लोकांनी त्यांच्याकडचं सगळं सामान जप्त केलं असतं. काही दिवसांनंतर ॲनला मार्गोटकडून कळलं की वडिलांना जर्मन पोलिसांचा फोन आला होता. पण नंतर समजलं की तो फोन वडिलांसाठी नसून मार्गोटसाठी होता. ते ऐकून तर ॲन अजूनच घाबरली. तिला असं वाटलं की तिला आता कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये कैद केलं जाणार. पण नंतर तिच्या आईने तिला समजावलं की आपल्याला त्या कॅम्पमध्ये जावं लागणार नाही, कारण वडिलांनी त्या सर्वांची लपण्याची व्यवस्था केलेली आहे. एका संध्याकाळी सर्वजण आपापल्या सामानासह घरातून निघाले. तिचे वडील त्यांना एका गुप्त ठिकाणी ठेवणार होते. ही जागा ॲनच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये होती, पण तिथे आपल्याला बाहेर पडायला मिळणार नाही ही गोष्ट ॲनला बिलकुल आवडली नाही. ॲनचे कुटुंब आता या नवीन जागेत राहायला आले. तिला तिथे सारखं वाटायचं की मार्गोट आणि आई आपल्यापासून दुरावत चालले आहेत. तिच्या मनाला वाटायचं की आईवडील माझ्यात आणि मार्गोटमध्ये खूप भेदभाव करतात. एके दिवशी आईने बाहेरून आणायच्या गोष्टींची यादी बनवली आणि ॲनला ती पुन्हा लिहून काढायला सांगितली. ॲनने तिच्या आईचे अक्षर नीट वाचता येत नाही अशी कुरबुर केली, पण तिचे काही न ऐकता उलट आई तिलाच ओरडली. या प्रसंगावरून ॲनला फक्त आपले वडीलच आपल्याला समजून घेतात असं वाटू लागलं. खरं तर तिचं हे वागणं तिच्या लहान वयाला साजेसं होतं. एका महिन्यानंतर त्या जागी व्हॅन डॅन यांचे अजून एक ज्यू कुटुंब राहायला आले. हे कुटुंब देखील नाझी लोकांकडून होणाऱ्या छळापासून वाचण्यासाठी लपायला आले होते. ही दोन्ही कुटुंब जिथे लपली होती त्या जागेवर एक पुस्तकांचे कपाट ठेवण्यात आले होते, जेणेकरून ते कुठे लपले आहेत हे सहजपणे समजू नये. बाहेरून ते कपाट दिसत होतं, पण खरं तर तो त्यांचा आत बाहेर जायचा गुप्त दरवाजा होता. ॲनच्या काही ज्यू मित्रांना नाझी लोकांनी पकडून कैदेत ठेवलं होतं. तिथे ज्यू लोकांचे खाण्याचे फार हाल व्हायचे. त्यांना प्यायला पुरेसे पाणीसुद्धा मिळत नव्हते. इतकेच नाही तर हजारो लोकांना वापरण्यासाठी एकच टॉयलेट होतं. ॲन म्हणायची की हिटलरने आपला देशच आपल्यापासून हिरावून घेतला आहे. हिटलरमुळे इतकी वर्ष जर्मन नागरिक म्हणून जगलेल्या ज्यू लोकांना आपण या देशाचे नागरिकच नाही असं वाटू लागलं. अशा प्रकारे या पुस्तकातून एकच व्यक्ती दोन वेगवेगळ्या पैलूंमध्ये आपल्या समोर येते. एकीकडे आपण एका मुलीला हळूहळू मोठं होताना बघतो, तसंच तिचा परिवार, तिचे मित्रमैत्रिणी यांच्याविषयी वाचतो. तर दुसरीकडे त्याच मुलीवर आजूबाजूला घडत असलेल्या परिस्थितीचा कसा परिणाम होतो आणि त्यावर तिची काय प्रतिक्रिया असते हे सुद्धा अनुभवतो. गुरुवार ऑक्टोबर 29, 1942 ते रविवार मे 2, 1943 या काही दिवसांमध्ये ॲनचे वडील आजारी पडले. पण नाझी लोकांच्या भीतीमुळे ॲन त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकत नव्हती. ते सर्वजण तिथे अजून एक साथीदार राहायला आणायच्या विचारात होते. ठरवल्याप्रमाणे या दरम्यान त्यांच्याकडे एक डेंटिस्ट डॉक्टर आल्फ्रेड डसल राहायला आले. ॲनने ती राहत असलेल्या त्या जागेला सिक्रेट ॲनेक्स म्हणजे एक गुप्त जागा असं नाव दिलं. ॲन, तिची बहीण, आई वडील आणि नंतर तिथे व्हॅन डॅन, त्यांची पत्नी आणि मुलगा पीटर आणि शेवटी डॉक्टर डसल राहायला आले. अशी एकूण 8 लोक तिथे राहायची. ॲन स्वतःला भाग्यवान समजायची की बाकी ज्यू मित्रांप्रमाणे तिला आणि तिच्या कुटुंबाला कॉन्सन्ट्रेशन कॅम्प कैदेत राहावे लागत नाही आणि नाझींचा मारही खावा लागत नाही. पण तरीही सध्या ती राहत असलेल्या गुप्त जागेत कधी कोणी दरवाजा ठोठावला तर तिच्या मनात धडकी भरायची. त्यांना मिळणारा नाश्तासुद्धा बेचव असायचा. कित्येक आठवडे त्यांना एकाच प्रकारचं जेवण खावं लागायचं. मिएप नावाची एक दयाळू बाई त्यांना तिथे लपण्यासाठी मदत करत होती. तसेच ती अधूनमधून काही गरजेच्या वस्तू लागल्या तर त्यांना पुरवायची. त्यावेळी त्यांच्याकडे केस धुवायला शॅम्पू पण नव्हता. शॅम्पूऐवजी ते लिक्विड साबण वापरायचे. केस विंचरायच्या कंगव्यांचं तर विचारूच नका. त्याचे काही मोजकेच दात शिल्लक राहिले होते. पण या सगळ्या कठीण परिस्थितीत ॲन स्वतःला नशीबवान समजायची, कारण तिला कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये असलेल्या बाकी ज्यू लोकांसारखं दिवस काढावे लागत नव्हते. रविवार जुलै 11, 1943 ते मंगळवार फेब्रुवारी 8, 1944 काही दिवसांनंतर ॲनला जवळचं कमी दिसू लागलं. त्यामुळे तिला चष्म्याची गरज भासू लागली. तिच्या आईने तिला एका मित्रासोबत डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन यायला सांगितलं. त्यावेळी बाहेर पडावं लागणार ह्याची भीती तिला होतीच,
पण त्याचबरोबर निदान एक दिवस तरी आपल्याला बाहेर पडायला मिळेल याचा आनंद देखील होता. मिएप दर शनिवारी ॲनसाठी पुस्तके घेऊन यायची. ॲन मिएपची अगदी आतुरतेने वाट पाहायची. त्या कठीण काळात पुस्तके हा खूप मोठा आधार होता. बाहेर अधूनमधून सायरनचा आवाज आला की खूप भीती वाटायची तिला. सायरनचा आवाज म्हणजे आता नक्कीच गोळीबार होणार अशी भीती वाटायची. वयाने लहान असून सुद्धा ॲन रोजच्या बातम्या आणि घडामोडींवर लक्ष ठेवून होती. इटलीने फॅसिस्ट पार्टीवर पण बंधने आणली होती. बाहेरचे राजकीय वातावरण खूप वेगाने बदलत होते. या दरम्यान इटलीला सुद्धा नाझींसमोर हार मानावी लागली आणि त्याच वेळेस इकडे घरात पैशांची चणचण भासू लागली. एक एक करून ॲनच्या कुटुंबाला घरातल्या वस्तू विकाव्या लागत होत्या. ॲन त्या वातावरणात अस्वस्थ होऊ लागली. पंख छाटलेल्या आणि पिंजऱ्यात कैद केलेल्या एका पक्षाप्रमाणे तिला वाटू लागलं. कधीतरी ती स्वतःची डायरी वाचायची. तिला वाटायचं आपण या एका वर्षात खरेच किती मोठे आणि समजूतदार झालो आहोत. मागे काही कारणांवरून आई ओरडत असे आणि तेव्हा आपल्याला वाईट वाटायचं. पण आता कळते की त्यावेळी आई आजूबाजूच्या परिस्थितीमुळे थोडी अस्वस्थ होती आणि त्या रागात ती आपल्याला ओरडायची. सोमवार फेब्रुवारी 14, 1944 ते बुधवार मार्च 29, 1944 या दरम्यान ॲनची पीटरसोबत मैत्री झाली आणि तिला तो आवडू लागला. 15 वर्षांचा पीटर फार शांत आणि सुस्वभावी मुलगा होता. ॲनला युद्धापूर्वीच्या आपल्या शाळेतल्या गमतीजमतींची, आधीच्या मित्रमैत्रिणींची फार आठवण यायची. ॲन आता हळूहळू मोठी होत होती. पीटरबरोबरच्या तिच्या मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. ही गोष्ट ॲनच्या आईला लक्षात आली आणि तिने पीटरला ॲनसोबत भेटीगाठी करायला विरोध केला. त्या दरम्यान ॲनने रेडिओवर ऐकले की युद्धावर कोणी पत्रे किंवा डायरी लिहित असेल तर त्यांचे साहित्य सरकार जप्त करणार आहे. हे ऐकून तर ॲन राजकारण आणि युद्धाविषयी आपल्या डायरीत अजून लिहू लागली. त्यावेळी चोरी आणि लूटमार खूप होत होती. वारंवार होत असलेल्या चोऱ्यांमुळे लोक घाबरून घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे टेलिफोन सुविधा तर अगदी ठप्प पडली होती. शुक्रवार मार्च 31, 1944 ते मंगळवार एप्रिल 11, 1944 त्या दरम्यान थंडी वाढू लागली. त्या कडाक्याच्या थंडीत ॲन आणि तिच्या कुटुंबाला ऊब मिळवण्यासाठी दुसरा काहीच उपाय नव्हता. शेकोटीसाठी लागणारे कोळसे तर 1 महिन्यांपूर्वी संपले होते. खाण्याचे सामानसुद्धा आता कमी पडू लागले. कित्येक वेळा त्यांना फक्त बटाटा खाऊन भूक भागवावी लागे. कितीतरी दिवस ठराविक एकसारखेच पदार्थ त्यांना जेवणात मिळत. त्याच दरम्यान रशियन सैनिक पोलिश बॉर्डरवर पोहोचले आणि जर्मनीने हंगेरीवर कब्जा केला होता. तिथे 10 लाखांहून अधिक ज्यू होते. खरे तर ॲनला पत्रकार व्हायचं होतं. तिला माहीत होतं की ती उत्तम लिहू शकते. तिची डायरी आणि त्यात छोट्या छोट्या गोष्टी तिने खूप सुंदर रीतीने लिहिल्या होत्या. तिला तिच्या आईसारखे किंवा इतर कुठल्या सर्वसामान्य स्त्रीसारखे आयुष्य जगायचे नव्हते, ज्यांचे काम किंवा मेहनत लोक सहज विसरून जातात. तिला वाटायचं की तिचे काम तिच्या लिखाणातून कायमस्वरूपी लोकांच्या मनात राहील. तिच्याकडे असलेल्या लेखन कलेतून तिला लोकांना आनंद द्यायचा होता. लेखनाबरोबरच ॲनला पूर्वजांच्या वंशावळी जाणून घ्यायला फार आवडत असे. फ्रेंच, जर्मन, इंग्लिश आणि डच लोकांच्या कितीतरी पिढ्यांवरही तिने अभ्यास केला होता. वर्तमानपत्रे आणि जुन्या कागदांमध्ये ती लोकांच्या इतिहासाबद्दल माहिती मिळवत. तिला प्राचीन ग्रीस आणि रोमन लोकांच्या गोष्टीही खूप आवडायच्या. मंगळवार एप्रिल 11, 1944 ते शुक्रवार एप्रिल 14, 1944 एके दिवशी पीटरला एक माणूस इंग्लिशमधून काहीतरी विचारत होता. पण पीटरला इंग्लिश कळत नसल्यामुळे त्याने ॲनच्या वडिलांना मदतीसाठी खाली यायला सांगितलं. ॲनला त्यावेळी थोडा संशय आला. तिने मार्गोटला सांगितलं की घरात कोणीतरी माणूस घुसला आहे. काही वेळातच तिचा संशय खरा ठरला. त्यांचे गोदाम कोणीतरी लुटले होते. घरातील पुरुष मंडळी खाली काय घडले ते बघण्यासाठी गेली. बायकांना वरच राहण्यास सांगण्यात आलं. एक जोरदार धमाका झाल्याचा आवाज आला. त्यानंतर सगळीकडे शांतता पसरली. काही वेळानंतर पुरुष मंडळी रात्री 10च्या सुमारास कशीबशी घरी परतली. जर्मन पोलिसांना संशय येऊ नये म्हणून आल्या आल्या आधी त्यांनी घरातल्या लाईट्स बंद केल्या. ज्या मार्गाने चोर आत घुसले होते तो मार्ग त्यांनी लगेच बंद करून टाकला. त्यांना तरीही संशय होताच की आपण जिथे लपलोय
त्या जागेचा सुगावा पोलिसांना लागला असावा. घरातील बाकी इतर सदस्यांना अगदी शांत आणि सावध राहा असं सांगण्यात आलं. पुस्तकांच्या कपाटाजवळ एक छोटा गॅप दिसत होता. तो मिस्टर क्लिमनला सांगून बंद करण्यात आला. घडलेला चोरीचा प्रकार सर्वांसाठी खूप भयानक होता आणि त्याचा आलेला संताप त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्या प्रसंगानंतर सर्वजण सावधपणे वागू लागले आणि आजूबाजूला बारकाईने लक्ष ठेवू लागले. त्या रात्री ॲनला वाईट स्वप्न पडलं की नाझी त्या सगळ्यांना पकडून घेऊन जात आहेत. तिने त्या स्वप्नाबद्दल सांगताच सगळ्यांची झोप उडाली. सुरक्षिततेसाठी रेडिओ आणि ॲनची डायरी लपवून ठेवायचं ठरलं. ॲनला लपवून घाबरून राहायचा कंटाळा आला होता. तिला वाटत होतं की एकदाचे काय ते पोलीस यावेत. तिला त्यांची अजिबात भीती वाटत नव्हती. एखाद्या शूर सैनिकाप्रमाणे ती त्यांचा सामना करण्यासाठी तयार होती. युद्धानंतर तिला हॉलंडमध्ये डच नागरिक म्हणून राहायची इच्छा होती. तसंच एक चांगली नागरिक बनवून तिला लोकांची सेवा करायची होती. शुक्रवार एप्रिल 28, 1944 ते मंगळवार ऑगस्ट 1, 1944. ॲन आणि पीटर यांच्यामध्ये प्रेम आता वाढलं होतं. त्या दोघांच्या नात्याबद्दल ॲनने तिच्या वडिलांना सांगितलं. ॲनचे वडील समजूतदार होते. त्यांनी तिला पीटरसोबत जास्त जवळीक न ठेवता केवळ मित्र म्हणून भेटण्याची परवानगी दिली. ॲनला वाटायचं की युद्ध ही काही फक्त सरकारची जबाबदारी नाही, सामान्य नागरिकांची देखील त्यात मोलाची जबाबदारी असते. तिला ते राहत असलेल्या जागेवर द सिक्रेट ॲनेक्स म्हणजे गुप्त जागा असे पुस्तक लिहायचे होते. ते पुस्तक ती सध्या राहत असलेल्या वडिलांच्या ऑफिसमधल्या त्या जागेविषयी लिहिणार होती. ज्यू लोकांचा तिरस्कार करणाऱ्या एका ग्रुपबद्दल सुद्धा ॲनने लिहिले आहे. ॲनच्या शेजारी राहणाऱ्या माणसांना त्यांनी ज्यू लोकांना घरात राहायला दिले म्हणून पोलीस पकडून घेऊन गेले होते. सगळीकडे दहशत आणि भीतीचे वातावरण होते. लपलेले ज्यू लोक पकडले जाऊ नये म्हणून काळजीत होते. पण याच दरम्यान इंग्रजांनी जर्मनीवर हल्ला केला. घरातील मोठ्या माणसांना वाटत होतं की 10 ऑक्टोबरच्या आधी आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. ॲनला सुद्धा अशीच आशा होती. एका अल्पवयीन जर्मन जनरलने हिटलरचा गोळ्या घालून हत्या करायचा प्रयत्न केला होता. ते ऐकून ॲनला समाधान वाटलं की असा एकतरी जर्मन आहे ज्याला हिटलरची हुकुमशाही मान्य नाही. ऑगस्ट 1, 1944. यावेळी ॲनने शेवटची डायरी लिहिली. शेवटी नाझींना त्यांच्या त्या गुप्त जागेचा पत्ता लागलाच. नाझी त्या सगळ्यांना पकडून घेऊन गेले. त्यांना वेस्टरबोर्ग कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये कोंडून ठेवण्यात आलं. त्यानंतर तिथून त्यांना ऑशविट्सला पाठवण्यात आलं. त्या कॅम्पमध्ये ज्यू लोकांना जनावरांपेक्षा खराब वागणूक दिली जात होती. अन्न पाण्याशिवाय लोक तडफडत होती. ज्यू लोकांकडून अगणित कामे करून घेतली जात होती. ज्यू लोकांकडून भरपूर कामे करून घेतली जात होती. सगळीकडे घाण पसरली होती. त्या जागेला नरक म्हटले तरी काही चुकीचं ठरणार नाही अशी त्या ठिकाणची अवस्था होती. कमी जागेत खूप लोकांना अक्षरशः कोंडून भरण्यात आलं होतं. तिथे लोकांना झोपायला सुद्धा जागा नव्हती. या सर्व परिस्थितीमुळे तिथे रोगराई पसरली होती. अशा घाण वातावरणात टायफस नावाच्या रोगाची साथ पसरली. त्या रोगाची लागण ॲनलाही झाली. त्यातच ॲनचा वयाच्या 15व्या वर्षी मृत्यू झाला. तिची बहीण मार्गोटसुद्धा टायफसमुळे वारली. खूप लोक एकदम मेल्यामुळे शेवटी त्यांना एक मोठा खड्डा खणून एकत्र दफन करण्यात आलं. पीटरला जबरदस्तीने डेथ मार्च म्हणजे मरण येईपर्यंत छळ केल्या जाणाऱ्या ग्रुपमध्ये सहभागी केलं गेलं. त्यात त्याचा वयाच्या 18व्या वर्षी मृत्यू झाला. ॲन, तिची बहीण, आई, व्हॅन डानचे संपूर्ण कुटुंब मरण पावलं होतं. फक्त त्यात ॲनचे वडील ऑटो फ्रँक वाचले. ॲनची डायरी प्रकाशित व्हावी यासाठी त्यांनी आयुष्यभर धडपड केली. या पुस्तकात आपल्याला दुसरे महायुद्ध आणि त्या युद्धामुळे झालेला सर्वनाश याविषयी कळलं. नाझी हुकुमशाहीत किती अन्याय आणि निर्दयी अत्याचार होत होता याचं जिवंत उदाहरण आपण ॲनच्या नजरेतून पाहिलं. लपून राहणे आणि केवळ पकडले किंवा मारले जाऊ या भीतीत सतत राहणे किती यातना देणारं असतं हे या पुस्तकातून आपण अनुभवू शकतो. यातून आपल्याला शिकायला मिळाले की आपण वयाने लहान आहोत की मोठे याने फरक पडत नाही. आपणही ॲनसारखे इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग बनू शकतो.
ॲनची डायरी म्हणजे लिखाणाचा असा उत्तम नमुना आहे जो तिच्या मृत्यूनंतरही लोक वाचत आहेत. आपल्या कामातून आपण लोकांच्या कायम लक्षात राहू असे काहीतरी करावे हे ॲनचे स्वप्न होते आणि शेवटी ते खरे ठरले. आजही कित्येक वर्षे तिची ही डायरी साहसाचे प्रतीक म्हणून वाचली जाते आणि तिचे लिखाण आजही अनेकांना कायम प्रेरणा देते. ॲन आणि तिचे कुटुंब स्वतःला नाझींपासून वाचवण्यासाठी ज्या ठिकाणी लपले होते त्या जागेला ॲनने सिक्रेट ॲनेक्स असं नाव दिलं होतं. तर या सिक्रेट ॲनेक्सची व्हर्च्युअल टूर करण्यासाठी तुम्ही आय बटनवर क्लिक करू शकता. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.